Hello friends, welcome my YouTube channel. Today we are going to learn class 7 subject English unit number 3.4. पोएमचं नाव आहे प्लीज डोंट रीड दिस पोएम. विद्यार्थ्यांनो, मागील व्हिडिओमध्ये आपण या पोएमचे क्वेश्चन आणि आन्सर्स लर्न करत होतो. मागील व्हिडिओमध्ये आपण क्वेश्चन नंबर 5 हा लर्न केलेला आहे. आज या ठिकाणी आता क्वेश्चन नंबर 6 आणि 7 हे या ठिकाणी आपण लर्न करणार आहोत. मग क्वेश्चन नंबर 6, ॲड 1 or 2 लाईन्स बिफोर और आफ्टर द लाईन्स गिवन बिलो टू प्रिपेअर शॉर्ट डायलॉग. या ठिकाणी खाली लाईन दिलेली आहे आणि ही लाईन आपल्याला डायलॉगच्या स्वरूपामध्ये यूज करायची आहे. माझ्या नोटमध्ये पाहू शकतात, मी या ठिकाणी डायलॉग रायटिंग हे या ठिकाणी केलेलं आहे. मग फर्स्ट जी त्यांनी लाईन दिलेली आहे, इट्स ओनली मींट फॉर मी. ही जी लाईन दिली ही लाईन वाचून आपल्याला या ठिकाणी डायलॉग रायटिंग हे राईट डाऊन करायचं आहे. मी या ठिकाणी 2 मुलांमध्ये आपल्याला डायलॉग रायटिंग हे राईट डाऊन करायचं आहे. मग या ठिकाणी बॉईज नेम आहे कलश आणि मानस. मग कलश म्हणतो कॅन आय यूज युअर पेन ड्राईव्ह. मानस म्हणतो नो सॉरी. कलश म्हणतो बट व्हाय. मानस म्हणतो इट्स ओनली मीन फॉर मी. अशा प्रकारे या ठिकाणी ही ओळ आपण या ठिकाणी यूज केलेली आहे आणि या ओळीच्या अनुषंगाने या ठिकाणी आपण डायलॉग रायटिंग हे राईट डाऊन केलेलं आहे. त्यानंतर नेक्स्ट डायलॉग रायटिंग आहे दॅट इजंट व्हेरी नाईस. दॅट इजंट व्हेरी नाईस. आन्सर आहे या ठिकाणी मदर आणि मानसी या दोघांमध्ये आपल्याला डायलॉग रायटिंग हे राईट डाऊन करायचं आहे. मदर म्हणते व्हाय हॅड राकेश फोन यू. मानसी म्हणते ही वॉन्ट्स माय मॅथ्स कॉपी. मदर व्हॉट्स फॉर मानसी टू कॉपी डाऊन द होमवर्क. मदर डिड यू गिव्ह हिम दिस कॉपी. मानसी नो आय वोंट गिव्ह हिम. ही नेवर कंप्लीट हिज होमवर्क. ऑलवेज कॉपीज डाऊन द आन्सर. मदर दॅट्स इजंट व्हेरी नाईस. अशा प्रकारे दॅट इजंट व्हेरी नाईस हे जे सेंटेन्स आहे या सेंटेन्सचं या ठिकाणी डायलॉग रायटिंग हे राईट डाऊन केलं. त्यानंतर थर्ड सेंटेन्स आहे यू रिअली हॅव टू स्टॉप. यू रिअली हॅव टू स्टॉप. आन्सर आहे या ठिकाणी 2 स्टुडंट आहे वैभव आणि प्रणव. वैभव आय थिंक इट इज गोइंग टू रेन हेविली. प्रणव बट इट हॅजंट स्टार्टेड एट. वी कॅन कंटिन्यू आवर गेम. वैभव ओके वी कॅन टिल द रेन स्टार्ट बट इफ इट स्टार्ट रेनिंग यू रिअली हॅव टू स्टॉप. प्रणव येस ऑफकोर्स. आता या ठिकाणी 4 नंबरचं डायलॉग रायटिंगचं सेंटेन्स दिलेले देयर इज ओनली वन सोल्युशन. देयर इज ओनली वन सोल्युशन. या ठिकाणी डायलॉग रायटिंग पाहू शकतात. 2 स्टुडंटमध्ये गणेश आणि ओम. मग गणेश म्हणतो व्हॉट हॅपन ओम. दिस काऊ हॅज गॉट स्टिक इन द फेन्स वायर. इट इज ट्राईंग हार्ड टू फ्री इट सेल्फ. गणेश when did you notice this? Om some time back. Ganesh let's try to free it. Om it is not possible. The wires are very tight and you can't lift them. The thorns of the wire are hurting the cow. Ganesh then what can be done? Om we have to cut the wires with the cutter. There is only one solution. गणेश ओके ब्रिंग द कटर. अशा प्रकारे या ठिकाणी डायलॉग रायटिंग हे मी या ठिकाणी राईट डाऊन केलेलं आहे आणि एक्सप्लेन केलेलं आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 7, फाइंड ऑल कॉन्ट्रॅक्टेड फर्म्स यूज इन द पोएम. या पोएममध्ये आलेले जे कॉन्ट्रॅक्टेड फर्म्स आहे ते आपल्याला फाइंड करायचे आणि राईट डाऊन करायचे. मग कोणकोणते कॉन्ट्रॅक्टेड फर्म्स आहे ते या ठिकाणी कॉन्ट्रॅक्टेड फर्म्स हे राईट डाऊन केलेले आहे. आन्सर आहे डोंट, इट्स, दॅट्स,
देअर इज, यू डीड, इजंट, आय हॅव, डोंट, आय एम, दॅट इज, यू आर, आय विल, ही विल, ओंट, पोएम्स, हिअर, यू विल, शुडंट. म्हणजे ज्या ठिकाणी ॲपॉस्ट्रॉफी ट्री, ॲपॉस्ट्रॉफी येस असे जे वर्ड्स आहे या ठिकाणी राईट डाऊन केलेले हे सर्व वर्ड्स आपण कॉन्ट्रॅक्टर फर्ममध्ये लिहू शकतो आणि या सर्व वर्ड्सला कॉन्ट्रॅक्टर फर्म्स असं म्हणतात. अशा प्रकारे विद्यार्थ्यांनो या ठिकाणी क्वेश्चन नंबर 6 आणि 7 मी एक्सप्लेन केलेला आहे. विद्यार्थ्यांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.